वाजलेत आत्ता गुन्ह्याच्या पप्पा आलेत. गुन्नीला बघा आता डब्याला जापे देणार आहे. इकडं तिकडं बघितलं, मोबाईलाकडे बघायला गेलं की आपे जातोय दुसरीकडेच. तेल आधी सोडलंय, परत पण सोडतो जरा. नारळाची चटणी बनवली आहे. थोडंसं झाकण ठेवतो. हो, आता एका हाताने इडले अवघड होणार. असं पकडीनं धरावं लागतं याला. एक फक्त दाखवते. बाकीचं घेते आता मी करून. असं धरावं लागतं या काय. बरं मी घेते पलटी करून. बघा घेतला आता मी पलटी करून. ते एक हातानं जमतच नव्हतं, भांडं इकडं तिकडं सरकत होतं. चटणी भरली गुणूच्या डब्यात. आता त्याला उठवायचा. झाले आता आप्पे बनवून बघा. लागलेच गुणूच्या पप्पांना पण नाश्त्याला बनवलं. हे बघा कसं दिसतं ते, छान दिसते ते का नाही. वाफ आली बघा कॅमेरावर. हे आप्पे खायला. सकाळी तर आप्पे करून ठेवले, तर आप्प्याचा नाश्ता करणार आहे. गुणूचं पप्पा उठले ते. मी आज काय करणार आहे तुम्हाला दाखवते. घेवड्याची आमटी, अक्काने दिलेलं शेंगा इथे. घेवड्याची आमटी भाकरीच करणार आहे आज. आता चपात्या नाही करणार आता. हे पाणी बघा, तशाच बाटल्या राहिलेल्या. आता का जाऊ का काय डोक्यावर घेऊन मंगलभाऊच्या द्यायला. पण गुणूच्या का पप्पांना आवडणार नाही. त्याला इज्जत घालावती का काय माझी. हां, नाहीतर गेलीच असते, डोक्यावर नेली असते. आणि त्या पण खरं मला उचलायच्या नाही त्या बघा. पण नाही, शेंगा सोलायच्या. शेंगा बघा की आता किती. गणूच्या लग्नाला गेलो तेव्हा आणलेल्या इथे. लग्न किती तारखेला होतं, लग्न कितीला होतं, 19 बहुतेक. आज 3 तारीख, 15 दिवस झाले की. तर अजून चांगलं ती एक आमटी होईल आता आजची. आज आता लसूण खोबरं बी करायचं. लसूण खोबरं संपलं या. आता आमटी टाकते, भात लावते. एका कुकरात आमटी, एका कुकरात भात. आणि लसूण सोलला आहे मी, पण जरा कमी पडेल. अजून जरा लसूण सोलते आणि लसूण खोबरं करते आज पहिलं. हात लागला बघा दुखायला. हात लगे दुखतो. हे बघा सोलते आता शेंग. या नाश्ता करायला आप्पे आला हातामध्ये.
ह्या चटणीवर मला वडापाव लय आवडतो. गुणीच्या पप्पांना म्हटलंय मी वडापाव आणा. आका इथं आका. आज त्याला बी केला होता पण ते मॅडम झोपले असते त्या. आकाने आपलं बोलतो एका तर इथं नाही का तुम्हाला दाखवलं की शेंगा सोलत होती म्हणून तोपर्यंत जरा बोललो. आता लसूण खोबरं करायची तुम्हाला दाखवते. आता मी लसूण सोलला आणि गुणूच्या पप्पाने दिले स्लाइस करून. परत बॉटमध्ये आलं तमा गुणूच्या पप्पाने दिले. ह्या बघा ह्या बसले त्या ती वरची बघा इथं आड बी नाही वर बघते मुसते का काय म्हणावं तर. नाही देवाला हार घालायचं राहिलंय म्हणून देवाऱ्याकडे बघितलं टेबलवर हार आलाय. आमच्यात तर आता हारच नाही आहो 10 दिवस तुम्ही का गेले ते गावाला. गेली कुठेतरी गावाला गेली हो ते बघ. हां आज पाऊस आहे बरं का. हाय पाऊस. हो नाना पोचलं का? पोचलं पोचलं बरं झालं बाया. प्रवासातली माणसं चला बाय. अजून लसूणच म्हणते आलं चिरायचे कोथिंबीर. हे लसूण बी का नाही बायानं दिलेला आहे पनवेला गेली तवा लई ती सगळं आव हो ही नाही 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 नाही. काल 110 4 किलो कांदा भेटलं. अगं मग तुला चांगलं भेटलं आके. एवढं कसं स्वस्त भेटलं? हो तर मग नव्हतं त्याने आणलं 4 किलो. मी 4 दिवसापूर्वी 100चं 2.5 किलो आणली आता या. अगं पण तिची कमाल बघितली का. मोबाईल काय तकडा खाली राहतात तिने देवाऱ्याकडे मोबाईल आणलाय. देवाऱ्याकडे नाही देवाऱ्यात ठेवलाय बहुतेक. देवाऱ्यात ठेवलाय. हा मीटिंग चालली त्यात आता कसं ना भुयाचं अवघड आहे. बरोबर. काय अंबानी सुद्धा असली मीटिंग करू शकत नाही. हे बघ झाला हारागार. हे थोडं ते चांगलं काय झालंय नाही नाही हिच्या देवाऱ्याचं काय आता मॅटर बोलले की परत म्हणते ती पोरांगत बोलती या. हिच्या देवाऱ्याचं काय झालंय देव कमी ती पंथीचा डोलाराच झालाय त्या देवाऱ्यात. ती पंथी आहे दाखव ग एकदा. हो का आता ती पंथी आहे तेव्हा का पंथी बघा तिची आणि देव बघा देव 2 का 3. अगं मंजू ती पंथी नाही ते पंचधातूच आहे. त्याच्यावर साईडला सगळं हे आहे. तिकडे गणपती ते शनी धनाचं चक्र ते किती महत्वाचं आहे ते. महत्वाचं आहे बर. काल काय म्हणले माहित ना सकाळी सकाळी काय होते आमचं काल लय काम झालं लय पळापळी म्हणलं आता संकष्टी देव घासला. आता म्हणलं की जर देव लय 2 तास देव घासण्यात गेलं असते. अन्न हो होय देवाबी कसं मानते तिथं असल्यावर पनवेला ती खरं व्हिडिओ बनवाय होईना ग. देव का नाही तिचं धुती किचन कट्ट्याच्यावर खिडकी असते की नाही तर निघाल्या ते कुठंतरी असं म्हणते एका माग एक. सुपारी बी असते. बारीक केलंय इथं आलं लसूण आता काही कोथिंबीर आता एकदम बारीक करणार आहे. आज जरा वेगळं आणलंय सुका खाऊला. हे काय माहिती का फ्रेंच फ्राईज आहे फ्राय केलेलं बहुतेक. बघूया आपण पहिल्या दही शेजवान चकली आणली आहे. ही भेळ आणि हा केक त्याने येता आणला आहे सुक्या खाऊसाठी खाऊ आणला आहे त्याला. आज वडापाव आणलाय का आणलाय त्याचं तुम्हाला कारण सांगते. कारण आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा असली नारळाची चटणी तिथं भेटायची रेहनपूरच्या स्टँडवर कॅन्टीनमध्ये. 2.5 रुपयाला तेव्हा वडापाव होता. तरी आम्ही दोघी खायचं नाही का तर पैसे नाही का. मग मी एकदा गुणूच्या पण असंच बोललेली की अहो त्यावेळेला तेव्हापासून ती वय असली चटणी केली की हमखास वडापाव एक कायम खाते मी
तेव्हापासून जसं त्यासनी कळलंय का नाही 2 वडापाव आणते तिकडे गुन्हे खाती आपली बघा. गुणचे पप्पा गेले जीवन आत्ता सेकंड शिप आहे ना त्यांची, मग ते गेले जीवन. तर हा वडापाव कॉलेजचे बघा दिवस लय छान लागतो. तुम्ही ट्राय करून बघा खरंच बघा. ही आपली इडलीला आपण चटणी बनवतो ना ती चटणी. वेगळंच गुन्हे आले माझे. कसं वाटतंय सांग बरं खाऊन. लय भारी. ते म्हणतात की काय काय आठवण आहे तेव्हा जे कुणाच्या पप्पांच्या म्हणजे हे बसलंय ना म्हणजे लक्षात. लयच भारी लागतं खाऊन बघा तू. मिरच्या मीठ बघा मी किती घेतले. मिरच्याशिवाय मजा नाही ना वडापावला. टेस्टच वेगळी लागते. एवढी ड्रॉइंग आहे असं की बाहेर काढ. कुठे निघालाय ड्रॉइंग काढायला. चला आता मी उद्या तू कॉम्पिटिशन चालू आहे आता. तुला पण टॉपिक आहे. तुला पण टॉपिक आहे. काय तुला वर्दी चढायला काढायचं. ए बाबा मला अभ्यास आहे. हा तू ना केला अभ्यास. हा मारू काय लाफा मार मार. ए मारू एवढा सिंपल पोर्शन आहे. 5 मिनिटात झालं मला. 10 मिनिटात. अरे बाबा ए चला ती हॅलो गाईस